नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। राज्यामध्ये सरसकट अवकाळी नुकसान भरपाईचे सध्या वाटप सुरू आहे। राज्यातील 34 जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अवकाळी नुकसान भरपाई हेक्टरी 13,600 रुपयापासून ते 36,000 रुपये प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होण्यासाठी सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण राज्यातील 34 जिल्ह्यातील ही संपूर्ण यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी पात्र आहेत, त्या जिल्ह्यासाठी किती कोटी रुपये निधी वितरित झालेला आहे, या संपूर्ण निधीचं वितरण कशा पद्धतीने होणार, तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी वाटप होणार, तुमच्या खात्यामध्ये कधी वितरण होणार, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, 27, 28 नोव्हेंबर व डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडलेला होता आणि या अवकाळी पावसामुळे महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा म्हणजे राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं रब्बी पिकांचं नुकसान झालेलं होतं आणि ह्या रब्बी पिकांच्या नुकसानीच्या भरपाईकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून 2109 कोटी रुपये निधी मंजूर करून ही वाटपाची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। ज्यामध्ये पालघर जिल्ह्यातील 7,397 शेतकऱ्यांना 2,60,00,000 रुपये, 726 शेतकऱ्यांना 33 लाख रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील 365 शेतकऱ्यांना 11,65,000 रुपये, रायगड जिल्ह्यातील 4,560 शेतकऱ्यांना जवळपास 1,63,04,000 रुपये, याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 635 शेतकऱ्यांना 16,64,000 रुपये, नाशिक जिल्ह्यातील 65,849 शेतकऱ्यांना 99,98,78,00,000 रुपये, धुळे जिल्ह्यातील 732 पात्र शेतकऱ्यांना जवळपास 79 लाख रुपये, नंदुरबार जिल्ह्यातील 6,581 पात्र लाभार्थ्यांना 4,95,00,000 रुपये, जळगाव जिल्ह्यातील 13,471 शेतकऱ्यांना 10,20,00,000 रुपये, अहिल्यानगर जिल्ह्यातील 21,683 शेतकऱ्यांना 28,37,00,000 रुपये, पुणे जिल्ह्यातील 19,727 शेतकऱ्यांना 18,15,00,000 रुपये, सोलापूर जिल्ह्यातील 49,094 शेतकऱ्यांना जवळपास 82,48,00,000 रुपये, सातारा जिल्ह्यातील 182 शेतकऱ्यांना 25,64,000 रुपये, सांगली जिल्ह्यातील 31,536 शेतकऱ्यांना 58,11,00,000 रुपये, कोल्हापूर जिल्ह्यातील 71 पात्र लाभार्थ्यांना 2,33,000 रुपये, याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2,63,964 शेतकऱ्यांना 206,58,00,000 रुपये, जालना जिल्ह्यातील 1,19,219 शेतकऱ्यांना 191,76,00,000 रुपये, बीड जिल्ह्यातील फक्त 15 शेतकऱ्यांना 2,19,000 रुपये, लातूर जिल्ह्यातील 655 शेतकऱ्यांना 35,91,000 रुपये, धाराशिव जिल्ह्यातील 1,912 शेतकऱ्यांना 4,29,000 रुपये, नांदेड जिल्ह्यातील 3,922 शेतकऱ्यांना 8,80,00,000 रुपये, परभणी जिल्ह्यातील 2,31,787 शेतकऱ्यांना 130,80,00,000 रुपये, हिंगोली जिल्ह्यातील 2,57,487 शेतकऱ्यांना 167,86,65,000 रुपये, याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील 2,76,575 शेतकऱ्यांना 220,34,00,000 रुपये, अकोला जिल्ह्यातील 2,44,049 पात्र लाभार्थ्यांना 332,96,00,000 रुपये, याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील 2,06,164 शेतकऱ्यांना 115,26,00,000 रुपये आणि सर्वात जास्त पात्र केलेला जिल्हा म्हणजे अमरावती जिल्ह्यातील 2,97,972 पात्र शेतकऱ्यांना 357,95,00,000 रुपये, यवतमाळ जिल्ह्यातील 84,451 पात्र शेतकऱ्यांना 69,35,000 रुपये, वर्धा जिल्ह्यातील 17 शेतकऱ्यांना 1,23,000, नागपूर जिल्ह्यातील 18,017 शेतकऱ्यांना 32,68,00,000, याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील 26,209 शेतकऱ्यांना 23,18,000 रुपये, याचबरोबर गोंदिया जिल्ह्यातील पहिल्या प्रस्तावानुसार 28,273 शेतकऱ्यांना 20,54,00,000, दुसऱ्या प्रस्तावानुसार 25,054 शेतकऱ्यांना 36,20,00,000 आणि एकूण गोंदिया जिल्ह्याला 56,74,00,000 रुपये, चंद्रपूर जिल्ह्यातील 39,688 शेतकऱ्यांना 26,78,00,000 रुपये आणि एकूण राज्यातील या 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून ही नुकसान भरपाई मंजूर करून याच्या वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। एकूण राज्यातील 23,96,061 शेतकऱ्यांना
2109 कोटी 78 लाख रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाई म्हणून मंजूर केलेला आहे। आता तलाट्यांच्या हातामध्ये आहे की कोणत्या गावाची कोणत्या लवकर यादी बनवायची आणि ज्या गावांची आता या राज्यातील या पात्र जिल्ह्यातील ज्या गावाची यादी लवकर पोर्टलवर अपलोड होईल आणि लवकर यादी विके नंबर आल्यावर शेतकऱ्यांना केवायसी करता येईल आणि केवायसी केल्यावर लवकरच ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। परंतु जोपर्यंत तुमच्या तलाट्यांच्या माध्यमातून यादी येत नाही, पोर्टलवर अपलोड होत नाही, जोपर्यंत विके नंबर तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्हाला केवायसी सुद्धा करता येत नाही आणि ते संपूर्ण हे वाटपाचं जे आहे तलाट्याच्या हातामध्ये आहे। जोपर्यंत तलाठी यादी अपलोड करत नाही तोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। तर शेतकरी मित्रांनो याचं वाटप सध्या सुरू आहे आणि विविध गावातील शेतकऱ्यांच्या तलाट्यांच्या माध्यमातून केवायसीचं जे काही याद्याचं काम आहे, याद्या बनवण्याचं काम सुद्धा तेही सुरू आहे। तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात एक छोटासा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो तुर्तास इथे थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।